बदलापूरमध्ये एका 10 वर्षाच्या मुलीचा भर रस्त्यामध्ये विनयभंग केल्याचा प्रकार समोर येतोय। या प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा बदलापूरकरांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। या प्रकरणात आता पोलिसांनी अंबरनाथच्या या रिक्षा चालकाला बेड्या देखील ठोकल्यात। या रिक्षा चालकाने 10 वर्षाच्या मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला। 10 वर्षाची मुलगी ट्युशनला जात असताना हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। त्यावेळी आरोपीने तिचा रस्त्यामध्ये विनयभंग केल्याचा हा प्रकार समोर येतोय। दरम्यान पोलिसांनी आता आरोपीला तात्काळ बेड्या देखील ठोकल्यात आणि पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल देखील करत आता तपास देखील सुरू केलेला आहे। वारंवार घडणाऱ्या घटनांकडून आता परिसरामध्ये चिंतेचं आणि संतापाचं वातावरण पसरलेलं आहे। या आधी सुद्धा बदलापूरमध्ये अशाच एका शाळेतल्या मुलीवर विनयभंग करतानाचा प्रकार घडला होता। त्यानंतर पुन्हा एकदा आता ही नवीन बातमी समोर येते। त्यामुळे वारंवार घडणाऱ्या घटनेनंतर आता मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पालकांसमोर उभा राहतोय। दरम्यान 10 वर्षाच्या मुलीवर रिक्षा चालकाने विनयभंग केल्याचा प्रकार घडल्यामुळे परिसरात आता संतापाचं वातावरण निर्माण झालंय। भर रस्त्यामध्ये थांबवून हा प्रकार केल्यामुळे आता पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध घेतला आणि त्यानंतर त्याला बेड्या देखील ठोकल्या। पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल देखील केलाय। बदलापुरात ट्युशनला जाणाऱ्या 10 वर्षाच्या मुलीचा भर रस्त्यात विनयभंग केल्याप्रकरणी या रिक्षा चालकाला बदलापूर पूर्व पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। मात्र या घटनेनंतर आता परिसरामध्ये मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर उभा राहतोय। यानंतर आता बदलापूरकरांमध्ये सुद्धा संतापाचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळतं।